नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 4थी आपला विषय आहे बालभारती। बालभारती या पाठ्यपुस्तकात आपण आज एक कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचं नाव आहे नाखवा दादा। नाखवा दादा नाखवा दादा या कवितेचं नाव आहे। कवयित्री आहे वसुधा पाटील यांनी या कवितेमध्ये एक मुलगा या नावाड्याला विनवणी करतोय की मला नावेच्या पलीकडे घेऊन चल, मला नावेमध्ये बसव आणि खाडीच्या पलीकडे मला जायचं आहे असं तो सांगतोय। मग आता आपण या कवितेमध्ये प्रत्यक्षात काय सांगितले ते आपण पाहणार आहोत। नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्याल काय। नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्याल काय। खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय। खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय। खाडी पल्ल्याड उंच डोंगर, खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, डोंगरावर हिरवे रान। सकाळच्या कोवळ्या उन्हात, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान, दिसेल किती छान छान। हिरव्या राणी शुभ्र ससे, हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, सशांचे डोळे लाल लाल। त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल, गुंजा आपले फुगवतील गाल। फुला फुलात फुलपाखरे, फुला फुलांत फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, फुलपाखरांचे सोनेरी रंग। उन्हात त्यांच्या संगे नाती, उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलवून अंग, पक्षी आपले फुलवून अंग। पाना पानात दवबिंदू, पाना पानात दवबिंदू, दवबिंदूचे हिरवे लाख, दवबिंदूचे हिरवे लाख। कोवळ्या उन्हात झगमगती, कोवळ्या उन्हात झगमगती, आभाळाचे निळे पाख, आभाळाचे निळे पाख। आभाळात रंगीत ढग, आभाळात रंगीत ढग, ढगामागे इंद्रकमान, ढगांमागे इंद्रकमान। कमानीवर घेऊन झोके, कमानीवर घेऊन झोके, पाहायची आहे खाडीची शान, पाहायची आहे खाडीची शान। नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्याल काय, खाडी पल्ल्याड न्याल काय। सोनसळ्या कवडशा, सोनसळ्या कवडशा, न नेऊन चालेल काय, न नेऊन चालेल काय। नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल, खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल। काही नको सोन्या मला, काही नको सोन्या मला, पापीसाठी गुबरे गाल, पापीसाठी गुबरे गाल। तर अशा प्रकारची ही कविता कवयित्री वसुधा पाटील यांनी लिहिलेली आहे। आणि या कवितेमध्ये हा जो मुलगा आहे त्याला सोन्या असं म्हटलं गेलेलं आहे।
मग आता इथे आपण प्रत्यक्षात जेव्हा पाहतो की नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्यालं काय, खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काय काम काम, सोन्या तुझे काम काय. म्हणजे इथे तो मुलगा जेव्हा म्हणतो की नाखवा दादा मला खाडीच्या पलीकडे जायचं आहे, तुम्ही मला घेऊन जाणार का. आणि त्यावेळेला तो जो नावाडे आहे तो काय म्हणतो की सोन्या तुझं काय काम आहे या खाडीच्या पलीकडे जायचं आहे तुला तर. परंतु हा मुलगा त्या खाडीच्या पलीकडे जाण्यासाठी उत्सुक आहे. तो पुन्हा पुन्हा म्हणतोय की नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्यालं काय. आणि अशा पद्धतीने हा त्या दोघांमध्ये संवाद चालू आहे. खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रानं, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. या ठिकाणी तुमच्यासमोर ही चित्र दाखवली जात आहेत. ही सकाळच्या वेळचं हे ऊन दृश्य दाखवलेलं आहे. सूर्योदय झालेला आहे, कोवळं ऊन आहे आणि म्हणून तो म्हणतो की सकाळच्या वेळचं जे दृश्य आहे ते अतिशय सुंदर असतं. डोंगर जे आहे त्या खाडीच्या पलीकडे डोंगर आहेत आणि त्या डोंगरावर हिरवंगार गवतसुद्धा आहेत. म्हणजे ती हिरवं रान दिसतंय आणि कोवळ्या उन्हामध्ये अगदी छान छान तिथे दिसतंय असं तो मुलगा म्हणतो. आणि म्हणून मला त्या खाडीच्या पलीकडे जायचं आहे. खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रानं, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. आणि मग या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये हे सगळं किती छान छान दिसत असेल असं तो म्हणतोय. पुढे काय म्हणतोय, हिरव्या राणी शुभ्र ससे, हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल, गुंजा आपले फुगवतील गाल. इथे चित्र दाखवलेले आहे की हा डोंगर दाखवलेला आहे. या डोंगरावर अगदी ससे आहेत, कारण गवत आहे हिरवगार आणि म्हणून तिथे ते ससे आहेत. त्याच वेळेला गुंज ही एक वनस्पती, गुंज नावाची. त्या गुंज वनस्पती जशी लाल आणि काळी अशी तिच्या बिया असतात गुंज वनस्पतीच्या. इथे तुमच्यासमोर त्या गुंज वनस्पतीच्या बियासुद्धा दाखवलेल्या आहेत. आणि त्यावेळेला उन्हामध्ये त्या बिया उन्हाच्या याच्यामुळे उष्णतेमुळे त्या फुटतात आणि मग ते गुंजाचे दाणे जे आहेत ते ज्या बिया आहेत त्या बाहेर येत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कवीने सांगितलं की हिरव्या राणी शुभ्र ससे, हिरवगार रान आहे. त्या हिरव्यागार रानामध्ये पांढरे शुभ्र असे सस्य आहेत. सशांचे डोळे लाल लाल, त्या सशांचे डोळे लाल लाल दिसत आहेत. त्यांना पाहून रागाने, आणि या सशांना रागाने पाहून ही जी गुंज ज्या काही बिया आहेत लाल काळ्या रंगाच्या, या फुटतात. म्हणजे ते आपले त्या ठिकाणी सांगितलं की त्या आपले गाल फुगवतील असं इथे कवीने सांगितलेले आहेत. म्हणून हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल. इथे डोंगराचं चित्र आहे. त्या डोंगरावरती ससे आहेत आणि सशावरती हे इथे गुंजाच्या ज्या काही बिया आहेत त्या बियासुद्धा दाखवल्या गेलेल्या आहेत. त्या शेंगा, त्या गुंजा शेंगा असतात, त्या शेंगातून फुटतात तेव्हा त्या बाहेर अशा पद्धतीने आपल्याला दिसतील. पुढे आणखी तो मुलगा काय म्हणतो, फुला फुलांत फुलं पाखरे, फुला फुलांत फुलं पाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलवून अंग, पक्षी आपले फुलून अंग. म्हणजे इथे जे काही ऊन आहे त्या उन्हामध्ये पक्षी
आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर फुलपाखरे तीसुद्धा दिसतात आणि प्रत्येक फुलपाखरू त्या फुलावर बसलेलं दिसतंय, कारण ते फुलपाखरू त्या फुलातला जो काही मध आहे तो सुद्धा घेत आहे. त्यांचे रंग जे काही फुलपाखरचे रंग जे काही पंख आहे ते सोनेरी रंगीबेरंगी आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. याशिवाय पक्षीसुद्धा आपले अंग त्यांनी सुद्धा झटकवलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला आकाशात दिसत आहे. आणि सूर्याच्या उन्हामध्ये, सकाळच्या उन्हामध्ये हे अगदी दृश्य अगदी सुंदर आपल्याला दिसतंय. म्हणून इथे काही चित्रसुद्धा तुम्हाला दाखवली गेलेली आहेत की फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलवून अंग. आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये पक्षीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपलं अंग त्यांनी झटकून ते घिरट्या घालताना आपल्याला दिसतात. पुढे तो म्हणतो की पाना पानात दवबिंदूचे हिरवे लाख, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख. आणि अशा या सकाळच्या वेळेला ज्या काही वनस्पती आहेत, जी काही पानं आहेत, त्या पानावर दव पडलेले आहे. इथे चित्रामध्ये दिसतंय ही पानं आहे, त्या पानावरती इथे दवबिंदू आपले दव दाखवलेले, दवबिंदूचे पाण्याचे थेंब दाखवलेले आहेत. कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख. आणि हे जे पानावर दवबिंदू पडलेलं आहे ते अगदी हिऱ्यासारखे ते चमकताना आपल्याला दिसत आहेत कोवळ्या उन्हामध्ये. आणि त्याच वेळेला आकाशामध्ये सुद्धा आकाशी काही पक्षीसुद्धा घिरट्या घालताना दिसतात हे निळ्या आकाशामध्ये. म्हणजे अशा प्रकारे या कवितेमध्ये वसुधा पाटील कवयित्रीने सांगितलं की पाना पानात दवबिंदूचे हिरवे लाख, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाची निळे पाख. म्हणजे तो मुलगा हे सगळं त्या नावाड्याला, त्या नाखवा दादाला हे सगळं सांगत असतो. आभाळात रंगीत ढग, आभाळात रंगीत ढग, ढगामागे इंद्रकमान. आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके, पाहायची आहे खाडीची शान. आणि या ठिकाणी हे चित्र दाखवलेलं आहे. निळे आभाळ आहे, त्या निळ्या आभाळाच्या वरती आपल्याला ही इंद्रधनुची कमान इथे दिसते आहे. आणि अशा वेळेला तो मुलगा तिथे आहे, बसलेला आहे. आणि एक त्याने अशी इच्छा व्यक्त केली की आभाळात रंगीत ढग, या आभाळामध्ये रंगीबेरंगी ढग आपल्याला दिसत आहेत. आणि त्या ढगामागे इंद्रकमान, आणि त्या ढगांच्या मागे ही एक इंद्रधनुष्याची कमान इथे दिसते. कमानीवर घेऊन झोके, पाहायची आहे खाडीची शान. आणि अशा या कमानीवर बसून झोके घ्यायचे आहेत अशी कल्पना त्याने केलेली आहे. आणि त्या ठिकाणी जी काही खाडी आहे त्या खाडीची मजा त्याला पाहायची आहे. आणि मग पुढे म्हणतो की नाखवा दादा, खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल, खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे गाल. आणि तो पुन्हा त्या नाखवा दादाला म्हणतो की नाखवा दादा, मला खाडीच्या पलीकडे जायचे, ते मी काय घेणार आहे. परंतु तो नाखवा दादा म्हणतो की सोन्या, मला तुझ्याकडून काय नको, परंतु तुला तुझ्या गालाची एक म्हणजे पापीसाठी गुबरे गाल, एक पप्पी दिली तर खूप झालं. अशा प्रकारे हा नाखवा दादा त्या मुलाला म्हणतो. आणि अशा पद्धतीने ही कवित्री वसुधा पाटील यांनी सांगितलेली आहे. आता आपण ही काही चित्रसुद्धा बघतोय. नावाडी, नाखवा दादा, होडी, त्याचबरोबर येथे सुद्धा काही चित्र दाखवलेली आहेत. आता इथे आपण कविता पुन्हा एकदा त्या कवितेचं वाचन करणार आहोत.
नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्यालं काय. नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्यालं काय. खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय. खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय. खाडी पल्ल्याड उंच डोंगर, खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, डोंगरावर हिरवे रान. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान, दिसेल किती छान छान. हिरव्या राणी शुभ्र ससे, हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, सशांचे डोळे लाल लाल. त्यांना पाहून रागाने, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल, गुंजा आपले फुगवतील गाल. फुला फुलात फुलं पाखरे, फुला फुलांत फुलं पाखरे, फुलं पाखरांचे सोनेरी रंग, फुलं पाखरांचे सोनेरी रंग. उन्हात त्यांच्या संगे नाती, उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलवून अंग, पक्षी आपले फुलवून अंग. पाना पानात दवबिंदू, पाना पानात दवबिंदू, दवबिंदूचे हिरवे लाख, दवबिंदूचे हिरवे लाख. कोवळ्या उन्हात झगमगती, कोवळ्या उन्हात झगमगती, आभाळाचे निळे पाख, आभाळाचे निळे पाख. आभाळात रंगीत ढग, आभाळात रंगीत ढग, ढगामागे इंद्रकमान, ढगांमागे इंद्रकमान. कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान, कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान. नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्यालं काय. खाडी पल्ल्याड न्यालं काय. सोनसळ्या कवडशा न नेऊन चालील काय. सोनसळ्या कवडशा न नेऊन चालील काय. नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल, खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल. काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. असं या कवयित्री वसुधा पाटील यांनी ही कविता लिहिलेली आहे. तुम्ही सुद्धा या कवितेचं वाचन करायचं आहे. आणि ही जी कविता आहे, ही कविता खरं म्हणजे सामुदायिक सर्वांनी एकत्र बोलायची आहे. या कवितेवर अनेक प्रकारचे उपक्रमसुद्धा आपण करू शकतो. या कवितेवर समूह गान म्हणजे जसं कोळी गीत असतात त्या पद्धतीने आपण ही कविता करू शकतो. तुमच्या शाळेमध्ये आपल्या संगीत शिक्षक जर असतील तर या कवितेची मजा अधिक आपल्याला घेता येईल. आता ही कविता मी गाऊन दाखवणार आहे, तुम्ही ती ऐकायची आहे. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय, खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय. खाडी पल्याड उंच डोंगर, खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान. खाडी पड्याल उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. हिरव्या राणी शुभ्र ससे, हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल. हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल. त्यांना पाहून रागाने, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल, गुंजा आपले फुगवतील गाल. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय.
फुला फुलात फुलपाखरे, फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, फुलपाखरांचे सोनेरी रंग. उन्हात त्यांच्या संगे नाती, उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलून अंग, पक्षी आपले फुलून अंग. नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. पाना पानात दवबिंदू, पाना पानात दवबिंदू, दवबिंदूचे हिरवे लाख, दवबिंदूचे हिरवे लाख. कोवळ्या उन्हात झगमगती, कोवळ्या उन्हात झगमगती, आभाळाचे निळे पाख, आभाळाचे निळे पाख. नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. आभाळात रंगीत ढग, आभाळात रंगीत ढग, ढगामागे इंद्र कमान, ढगांमागे इंद्र कमान. कमानीवर घेऊन झोके, कमानीवर घेऊन झोके, पायाची आहे खाडीची शान, पायाची आहे खाडीची शान. नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. सोनसळ्या कवडशा, सोनसळ्या कवडशा, न नेऊन चालेल काय, न नेऊन चालेल काय. नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. नाखवा दादा, नाखवा दादा, खाली पड्याल नेण्यासाठी, खाडी पल्याड नेण्यासाठी. काय घ्याल, काय घ्याल, काही नको काही नको सोन्या मला, काही नको सोन्या मला. पापीसाठी गुबरे गाल, पापीसाठी गुबरे गाल, पापीसाठी गुबरे गाल. नाखवा दादा, नाखवा दादा, खाली पल्याड न्याल काय, खाली पल्याड न्याल काय, खाली पड्याल न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड न्याल काय. आता या कवितेमध्ये कवितेची उद्दिष्ट काय सांगितली की कवितेचं वाचन करणे, कवितेचा सारांश स्पष्ट करून सांगणे, मुलाने कशा प्रकारे नावाडिकाला साथ घातली याबाबत स्पष्टीकरण करणे, प्रश्नांची उत्तरे विचारणे, दुसऱ्याची मदत किती महत्त्वाची असते हे सांगणे आणि कथा कविता तयार करण्यास प्रोत्साहन देणे, कल्पकृतीला वाव देणे, कविता वाचन करून घेणे, कविता गायन करून घेणे आणि कवितेतील नवीन शब्द शोधण्यास देणे. तर अशा पद्धतीने ही कवितेची उद्दिष्टसुद्धा इथे सांगितली गेलेली आहेत. याचबरोबर तुम्हाला काही या कवितेवर काही प्रश्नसुद्धा देण्यात आलेले आहेत. तसं या कवितेत कोण कोण आहेत हे आपण लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे मुलगा कोणाबरोबर बोलत आहे. तिसरा प्रश्न आहे मुलाला कुठे जायचे आहे. चौथा प्रश्न आहे कशासाठी त्याला जायचं आहे. आणि पाचवा प्रश्न आहे तिकडे गेल्यावर तो काय पाहणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहे. आता तुम्हाला एक उपक्रम देण्यात आलेला आहे. उपक्रम काय आहे. छोटासा उपक्रम, साधा उपक्रम आहे. तर एक सूर्योदयाचा आपण देखावा म्हणून चित्रसुद्धा काढू शकतो. सकाळचा सूर्योदयाचा देखावा. नंतर निसर्गातील काही वस्तू असतात त्या वस्तूंची सुद्धा आपण माहिती मिळवू शकतो. तर अशा प्रकारचे हे काही उपक्रमसुद्धा आपण करू शकतो आणि या कवितेचं गायनसुद्धा आपण वर्गामध्ये करू शकतो. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.